छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस गाडी त्याच्याकडे कशी आली याचा आता CIDने तपास सुरू केलाय। त्यासाठी CIDने CBIला एक ईमेल केलाय आणि माहिती मागवली आहे। CIDला CBIला ईमेल करण्याची गरज का भासली, यामध्ये काही IPS अधिकारी समाविष्ट असू शकतात का आणि हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। इंद्रजित सावंत यांना या प्रशांत कोरटकरने फोन करून धमकी दिली आणि धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याने अपशब्द वापरल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। आधी कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर नागपूरला जिथे हा प्रशांत कोरटकर राहतो तिथे देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर प्रशांत कोरटकर हा गायब झाला। दुसरीकडे कोल्हापूरच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे, मात्र नागपूरच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत या क्षणापर्यंत तो फरार आहे। तो का सापडत नाहीये हे देखील आश्चर्य आहे। या प्रश्नाचं उत्तर त्याचे संबंध नक्की कोणाकोणाशी आहेत यातून मिळू शकतं। प्रशांत कोरटकरच्या फेसबुक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जाऊन जर आपण पाहिलं तर त्याचे अनेक बड्या लोकांशी आणि त्यामध्ये IPS अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अगदी निकटचे संबंध असल्याचं आपल्याला जाणवतं। आणि ही जी रोल्स रॉयस गाडी तो चालवताना दिसतो आहे त्या गाडीचा व्हिडिओ देखील त्यांनी स्वतःच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला शेअर केलेला आहे। तर हा प्रशांत कोरटकर चालवत असलेली ही रोल्स रॉयस गाडी हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी असलेल्या महेश मोतेवारची आहे हे एव्हाना स्पष्ट झालंय। मात्र ही गाडी या प्रशांत कोरटकरकडे गेली कशी, त्यासाठी आपल्याला या महेश मोतेवारच्या 2015 साली उघडकीस आलेल्या आणि कारवाईला सुरुवात झालेल्या या घोटाळ्याचा थोडासा आढावा घ्यावा लागेल, थोडीशी उजळणी करावी लागेल। समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक असलेल्या महेश मोतेवारनी जादा परतावा देण्याच्या आमिषाने देशभरातील 4.5 लाखांहून अधिक नागरिकांकडून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि त्यानंतर त्यांनी त्याचं साम्राज्य विस्तारायला सुरुवात केली। अनेक ठिकाणी त्यांनी जागा घेतल्या, एक न्यूज चॅनल देखील त्याच्या मालकीचं होतं हेही सर्वांना ठाऊक आहे आणि त्याचबरोबर त्याची जीवनशैली देखील आलिशान पद्धतीची होत गेली आणि त्यामध्ये त्यांनी ही रोल्स रॉयस गाडी देखील खरेदी केली। घोस्ट असं या रोल्स रॉयसच्या मॉडेलचं नाव आहे आणि त्याची किंमत 7 ते 8 कोटी रुपये आहे। तर महेश मोतेवारचं हे सगळं साम्राज्य विस्तारत गेलं, मात्र जेव्हा तो गुंतवणूकदारांना पैसे परत देऊ शकत नाही हे समोर आलं तेव्हा त्याच्यावरती कारवाईला सुरुवात झाली। पुण्यात, धाराशिवला आणि इतर अनेक ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तपास आधी महाराष्ट्र CIDकडे गेला। त्यानंतर त्याच्याकडे पैसे गुंतवलेले देशभरातील गुंतवणूकदार समोर आले आणि त्यांनी देखील त्याच्या विरोधामध्ये तक्रारी दिल्या आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास देशाच्या CBIकडे सोपवण्यात आला। देशातील 22 राज्यांमध्ये या महेश मोतेवारच्या विरोधात 28 गुन्हे नोंद करण्यात आले आणि त्यातील ओडिसामधल्या गुन्ह्यामध्ये CBIने त्याला अटक केली डिसेंबर 2015 मध्ये आणि त्यानंतर जवळपास 9-9.5 वर्ष हा महेश मोतेवार ओडिसामधल्या कटक या तुरुंगामध्ये होता। काही दिवसांपूर्वी जामीन मिळून हा महेश मोतेवार बाहेर आला, मात्र डिसेंबर 2015 मध्ये जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या मालमत्ता जप्त करायला देखील सुरुवात झाली, कारण या महेश मोतेवारनी 4.5 लाख गुंतवणूकदारांकडून तब्बल 4,700 कोटी रुपये गोळा केलेले होते आणि हे पैसे तो गुंतवणूकदारांना परत देऊ शकत नव्हता। त्यामुळे त्याच्याकडे त्यावेळी ज्या मालमत्ता होत्या त्या जप्त करायच्या, त्या मालमत्तांचे लिलाव करायचे आणि त्यातून
गुंतवणूकदारांना पैसे परत द्यायचे असं जाहीर करण्यात आलं. मात्र तसं घडलं का? महेश मोतेवारच्या अनेक स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता या जप्त केल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी CID मध्ये या प्रकरणाच्या तपास अधिकारी होत्या ज्योती क्षीरसागर, त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास झाला. मात्र यामध्ये या महेश मोतेवारची रोल्स रॉईस ही 7 ते 8 कोटी रुपये किंमत असलेली गाडी मात्र जप्त करण्यात आली नाही. आज देखील ही गाडी महेश मोतेवारची जी कंपनी आहे समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीच्या नावावरती नोंद आहे. या गाडीची आत्ताची किंमत मी तुम्हाला सांगितली आणि या गाडीचा नंबर आहे WB02AB0123. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ही गाडी तिथल्या RTO मध्ये नोंद करण्यात आली आहे. मात्र या गाडीचा लिलाव होणं अपेक्षित होतं मोतेवारच्या इतर मालमत्तांसोबत, मात्र तो झाला नाही. मग काय झालं तर आत्तापर्यंत एवढंच समोर आलंय की या गाडीचा लिलाव झाला नाही. मात्र त्यावेळी 2015 मध्ये CBIने एक नोटीस काढली आणि ही गाडी ब्लॉक केली. म्हणजे ही गाडी विकता येणार नाही असं CBIने स्पष्ट केलं. आणि हे जे केलं ते ओडिसामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणी CBIने, आणि त्यावेळी ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे नोंद होते त्यापैकी एक नाशिकला देखील होता. आणि नाशिकला CBIने त्यावेळी ही नोटीस दिली. म्हणजे ती गाडी कोणाला विकता येणार नव्हती. मग ती जर विकली गेली नाही तर या प्रशांत कोरटकरकडे ती का आली? आणि त्याच्याही पुढचा प्रश्न की मुळात या गाडीचा लिलाव का झाला नाही? लिलाव करून त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांना परत का देण्यात आले नाहीत? एकीकडे हे सगळे प्रश्न उपस्थित झाले. प्रशांत कोरटकरने आत्ता काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याच्या या गाडीचा विषय चर्चेत आला आणि त्यानंतर CIDने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि चौकशी सुरू केली. आणि मग CIDच्या लक्षात आलं की CBIने त्यावेळी ही गाडी ब्लॉक केली होती, म्हणजे विकता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मग या गाडीचं पुढं काय झालं याची माहिती आता CIDने CBIला ईमेल करून मागवलेली आहे. जवळपास 10 वर्ष या सगळ्या प्रकरणाला होत आहेत आणि 10 वर्षानंतर CIDला आता जाग आली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या गाडीचं पुढं काय झालं याचं उत्तर CBIने द्यायचं आहे. मात्र या प्रशांत कोरटकरची एकूण जीवनशैली आणि राहणीमान आपण जर पाहिलं त्याच्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तर अनेक बड्या IPS अधिकाऱ्यांसोबतचे फोटो त्यांनी स्वतःच शेअर केलेले आहेत. आणि मग या महेश मोतेवारच्या मालमत्ता अशा प्रकारे खरं तर लिलावात जाणं अपेक्षित असताना त्या अशा कुठे गायब केल्या गेल्या का? आणि गायब करताना कोणत्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता का? असे प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं लोकांना मिळणं अपेक्षित आहे. खास करून या महेश मोतेवारकडे आपली आयुष्यभराची कमाई ज्यांनी गुंतवली आणि ती परत न मिळाल्यामुळे ज्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली अशा लोकांना प्रशांत कोरटकरकडे असलेली ही आलिशान रोल्स रॉईस नक्की आली कशी या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.